महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. कै मधुकर दादा मुंडे कृषी उत्पन्न उपबाजारपेठ सुरू, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत किनगाव येथे कै मधुकर दादा मुंडे कृषी उत्पन्न उपबाजारपेठ सुरू झाली असून शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपबाजारपेठेचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं असून ही कृषी उत्पन्न उपबाजार समिती चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री इतर ठिकाणी होत होती ती थांबणार आहे. अहमदपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे भाव आहे तो किनगाव येथील कै मधुकर दादा मुंडे कृषी उत्पन्न उपबाजार समितीत मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कै मधुकर दादा मुंडे उपबाजार समिती सुरू केल्यामुळे अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील व सचिव ओम उगिले आणि संचालक मंडळाचे शेतकरी व विजय ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी, विजय ट्रेडिंग कंपनी व श्रीमंत तांदळे कोळवाडीकर, महारुद्र ट्रेडिंग कंपनीचे बालाजी बन आदी व्यापारी वर्गातून अभिनंदन केलं जात आहे. याविषयी सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी. पाहूया. किनगाव येथे कैलासवासी मधुकर दादा मुंडे जी उपबाजार समिती जी चालू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी या ठिकाणी हळद लाईन या ठिकाणी आहे. मी काय सांगाल, जे उपबाजार समिती चालू करण्यात आली आहे आणि सोयाबीनची आवक जी आहे कशाप्रमाणे वाढलेली आहे? सोयाबीनची आवक भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. शेतकऱ्यांचा पण चांगला प्रतिसाद आहे. सर्व व्यापारी आमचे शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा चांगला मिळेल याकडे सर्व व्यापारी लक्ष ठेवून आहेत आणि भाव चांगला मिळवून देत आहेत. याबद्दल भाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची जी धावपळ दुसरीकडे होणार होती ती धावपळ दुसरीकडे नसून फक्त किनगाव बाजारपेठ याच ठिकाणी माल विकावा अशी शेतकऱ्यांना विनंती आहे. शेतकरी विकत आहेत. सोयाबीनचा जे दर आहे, भाव ते कशाप्रमाणे तुमच्याकडे मिळत आहे? आमच्याकडे सोयाबीनचा भाव हा लिलाव पद्धतीने मावचर त्याला कट केलं जात नाही आणि समोरासमोर हा पलटी माल करून घेतला जात आहे. काय भाव भेटते? सर्वात नंबर 1 भाव 4352 रुपये देण्यात आला. आजच्या तारखेमध्ये काय भाव? आज 4375 रुपये. त्यासोबत माझ्यासोबत आणखीन काही आहेत. काय सांगाल, काय भाव आज जे भाव लागलेला आहे, काय भाव लागला? आज या ठिकाणी लिलाव पद्धतीने सोयाबीनचा भाव आज ऐकायला मिळाला तो उच्चांकी भाव म्हणजे 4375 रुपये आज या ठिकाणी शेतकऱ्यांना भाव मिळालेला आहे. सुंदर असं या ठिकाणी लिलाव पद्धत आणि व्यापाऱ्यांचाही उत्साह आणि शेतकऱ्यांचाही उत्साह दिसून येतो. बहुसंख्येनं या ठिकाणी मालाची आवक येत असताना आढळून येत आहे. शेतकऱ्याला काय आव्हान करणार? शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की आपण इतरत्र कुठेही न जाता, आतापर्यंत आपण अहमदपूरला प्रत्येक ठिकाणी माल विक्री केला, पण मला तरी असं वाटतं की या ठिकाणी कुठलंही शेतकऱ्यांचं शोषण होत नाही. म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपण बहुसंख्येनं शेतकरी या ठिकाणी आपण आपला माल घेऊन यायचा आहे. तर माझ्यासोबत आणखीन एक शेतकरी आहेत. काय सांगाल, आपल्याला जे काल सोयाबीन आणलं होतं आणि काय भाव आपल्याला मिळाला? कालचा भाव 4352 रुपये भेटला किनगाव मध्ये. आज 4325 रुपये भेटला. समाधानी आहात का भावामध्ये? समाधानी आहेत का? तर भाडं हमाली काय दूर जायची ते इथंच येण्यामुळे थोडं फरक पडतंय. शेतकऱ्याला वेळेची बचत होते, सगळ्या गोष्टीची ऍडजस्टमेंट होते. इथं किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत जे उपबाजार समिती जी चालू करण्यात आलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे लांब जायचं आहे ते किनगाव मध्ये चालू करण्यात आले आणि किनगाव मध्ये आम्ही जे सोयाबीन जे आडतमध्ये देत आहेत ते जे भाव मिळत आहे ते एकदम योग्य भाव या ठिकाणी मिळत असल्याचं या ठिकाणी शेतकरी सांगत आहेत. न्यूज 15 मराठी, असलम शेख, लातूर.